बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली। राज्यासह देशात थंडीचा कडाका चांगलाच वाढला होता, मात्र आता पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे। देशातील अनेक भागांमध्ये किमान तापमानात वाढ झाली असून थंडी कमी झाली आहे। या सर्व पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि हीच बातमी जर तुम्ही Instagram वरती पाहत असाल आणि अजूनही आमच्या Instagram पेजला फॉलो केलं नसेल तर आत्ताच फॉलो करा। IMDने दिलेल्या इशाऱ्यानुसार काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो तर काही राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। MIDने दिलेल्या माहितीनुसार पश्चिमी विक्षोभामुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार पावसासह बर्फवृष्टीची देखील शक्यता आहे। 2 फेब्रुवारीपर्यंत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे। यापैकी हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये पावसासोबतच बर्फवृष्टी देखील होणार असल्याने पर्यटकांसाठी हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आलाय। हवामान विभागाकडून उत्तर भारतात देखील पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, NCR आणि उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलाय। हवामान विभागाकडून देशाच्या अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पाऊस पडेल असं म्हटलंय। सोबतच काही भागांमध्ये बर्फवृष्टीचा देखील इशारा देण्यात आलाय। त्यामुळे आता विजा, पाऊस आणि बर्फवृष्टी असं तिहेरी संकट देशावरती असणार आहे। महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी आहे। हवेत गारठा कायम राहणार आहे।